आता आपण खूप जवळून मनोज दादांना पाहण्याचा एक अनुभव घेतोय. प्रचंड उत्साह आहे, प्रचंड भगवं वातावरणामध्ये या ठिकाणी मनोज दादांचं स्वागत केलं जातंय. खूप मोठ्या उत्साहाने या ठिकाणी स्वागत केलं जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक आहे. युवकांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. काही झालं तरी मागे हटणार नाही असंच या ठिकाणी मराठा युवकांचं म्हणणं आहे. आता आरक्षण घेऊनच माघारी जाणार अशा प्रकारचा निर्धार करत हा जो पुणे नगर हायवे आहे, हा पूर्ण नगर हायवे अगदी जाम झालेला आहे. जिथं पाहावं तिथं भगवं वातावरण झालेलं आहे. मी नेहमी म्हणतो जिकडं पाहावं तिकडं भगवं झालेलं आहे. एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी आपल्या चॅनल मार्फत एक टिपण्याचा मी प्रयत्न करतोय. हे एक्सक्लुसिव्ह दृश्य जे आहे ते लाईव्ह आहे आणि आता सध्या आपण मनोज दादांच्या अगदी काही फुटावरून हे चित्र आपल्याला तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. खूप मोठा उत्साह आहे. नगर जो हायवे आहे तो नगर हायवे पूर्ण जाम झालेला आहे. महिलांकडून ऑक्शन केलं जातंय. ही आरक्षणाची लढाई मित्रांनो, आरक्षणाची लढाई. पूर्वी ज्यावेळेस युद्धाला जायचे त्यावेळेस अशाच प्रमाणे ओवाळणी केली जायची. हे सुद्धा युद्धच आहे. हे युद्ध आहे ते आरक्षण मिळवण्याचं युद्ध. एक ऐतिहासिक क्षण आहे हा. माय माऊलींच्या आशीर्वादाने या ठिकाणी मनोज दादा आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय रांजणगावच्या महिला ज्या आहेत या महिला त्यांचं औक्षण करत आहेत. असं म्हणतात की 350 वर्षानंतर मराठा एक झालेला आहे. कुठेतरी एका विश्वासार्ह असं नेतृत्व या मराठा समाजाला मिळालेलं आहे. आपण काही वेळापूर्वी एक कव्हरेज केलेलं होतं. या कव्हरेज मध्ये मुस्लिम समाजाच्या बांधवांनी सुद्धा या ठिकाणी या समाजाच्या लोकांना आरक्षणासंदर्भात पाठिंबा दिलेला होता आणि नाश्त्याची पिण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी त्यांनी केलेली होती. असा प्रचंड उत्साह फक्त आणि फक्त मनोज जरांगे यांच्या बाबतच घडतोय असंच या ठिकाणी एक चित्र निर्माण झालेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये लेझिमच्या तालामध्ये आणि पौराणिक वाद्यांच्या तालामध्ये या ठिकाणी मनोज दादा हळूहळू या
हायवेवरून पुढे सरकत आहेत, परंतु गर्दी इतकी प्रचंड आहे पहा, ठिकठिकाणी महिला या ठिकाणी ऑक्शन करत आहेत. हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे मित्रांनो, अगदी लाईव्ह. म्हणून आपण अगदी जवळून पाहण्याचा या ठिकाणी अनुभव घेतो. खरं तर महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये स्थान केलेले नेतृत्व आहे, मराठ्यांचं नेतृत्व आहे. आणि या मराठ्यांच्या नेतृत्वाचं आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय, अगदी जवळून आता पाहतोय. एक प्रचंड उत्साह आहे. ठिकठिकाणी या ठिकाणी ऑप्शन होत आहे, ठिकठिकाणी ऑप्शन होतंय. हे एक युद्ध आहे, मराठ्यांना आरक्षण मिळण्याचं हे युद्ध आहे. आणि युद्धापूर्वी जे ऑप्शन पहिल्या व्हायचं राजा, प्रत्येक ठिकाणी महिलांकडून मोठ्या प्रमाणात ऑप्शन होत आहे. अक्षरशः महिला पाया पडत आहेत. या ठिकाणी चार वाजता यांना मनोज दादांना सभा घ्यावा लागतात. याचं कारणच असं आहे, ठिकठिकाणी अगदी ठिकठिकाणी स्वागत होतं आणि त्यामुळे पुढे जायला त्यांना वेळ लागत आहे. आपण अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये युवक लोक या ठिकाणी हे पहा ठिकठिकाणी या ठिकाणी काही विद्यार्थिनी या ठिकाणी मनोज दादांना भेटण्यासाठी आलेले आहेत. गोल करा, गोल करा, गोल करा. एक मराठा, एक मराठा. ज्या क्षणाची आम्ही खूप दिवसापासून या चॅनलला वाट पाहत होतो, या चॅनलच्या जे फॉलोअर्स आहेत ते वाट बघत होते, कधी आपण जवळून त्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. आज अगदी जवळून मनोज जरांगे पाटील यांना आपण छायाचित्रण करतोय, त्यांना अनुभवतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. बसलेल्या बांधवांनी खाली उतरायचे, आपल्याला दादा जोपर्यंत पाऊस चालतो तोपर्यंत पाऊस चालायचे. आपल्याला गाड्यामध्ये खाली उतरायचे, पाऊस चालायचे. आपल्याला चालायचे.
लहान मुले असतील पाया पडतायत. त्यांना माहित आहे आपलं भवितव्य जे आहे, आपलं जे फ्युचर आहे, त्या फ्युचरचा विचार करून या ठिकाणी मनोज दादा जरा मनोज जरांगे पाटील सध्या नगर रस्त्याने पुण्याकडे चालत आहेत, परंतु गर्दी इतकी आहे आणि अगदी 5-5 मिनिटाला काही महिला येतात, ऑप्शन करतायत. त्याच्यामुळं पुढे जायला थोडासा अडथळा निर्माण जरी होत असेल तर मित्रांनो हे प्रेम आहे. हे प्रेम क्वचित जगातील क्वचित असा व्यक्ती असेल की जेवढं प्रेम या ठिकाणी त्यांना मिळालं असेल. आपण बघतोय लहान मुलं असतील, महिला असतील, युवक असतील, अगदी गळ्यातील टाईप बनलेले मनोज दादा आहेत. प्रत्येकाच्या मराठा समाजाच्या प्रत्येकाच्या गळ्यातील टाईप म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे, या युवकांना, या लहान मुलांना माहिती आहे की जे भविष्य आहे, जे भवितव्य आहे ते घडवण्यासाठी आणि मराठा समाजातील लेकराबाळांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी मनोज दादा आगेकूच करत आहेत. एक मराठा लाख मराठाच्या जय घोषामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय ट्रॅफिक आहे, खूप मोठी गर्दी आहे. वेळोवेळी या ज्या स्थानिक महिला आहेत त्या ऑप्शन करण्यासाठी येतात, त्यामुळे पुढे जायला जे आहे ना तो वेळ लागत आहे. आणि त्यामुळेच रात्री 2 वाजू द्या, 3 वाजू द्या, मनोज दादा त्यांना मार्गदर्शन करतात, मराठा समाजाला मार्गदर्शन करत आहे. या ठिकाणी पहा, एका आईचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी मनोज दादा पुढे चाललेले आहेत. हा ऐतिहासिक क्षण आहे मित्रांनो, माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. याचं कारण असं आहे, मी विचारही केला नव्हता इतक्या जवळून मनोज दादांना आपल्याला कॅप्चर करता येईल. मराठी समाजाच्या लेकराबाळांसाठी हा मराठी योद्धा आता मुंबईकडे रवाना होत आहे. कुठल्याही पद्धतीने आरक्षण मिळाल्याशिवाय आता संकल्पना मनामध्ये घेऊन मनोज दादा आता पुढे जात आहेत. खूप मोठा उत्साह आहे, जिथं पाहावं तिथं गर्दी आहे, जिथं पाहावं तिथं भगवं वातावरण आहे. आणि एकच जयघोष आहे, एक मराठा लाख मराठा. आणि एक मराठा लाख मराठाच्या या जयघोषामध्ये सध्या मनोज जरांगे पाटील जे आहेत ते हळूहळू आगेकूच करत आहेत. मराठी लेकराबाळांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा हा मराठा योद्धा, एक संघर्ष योद्धा म्हणून यांना संबोधलं जातं. एक ऐतिहासिक क्षण चित्र आता आपण पाहतो मित्रांनो, ऐतिहासिक क्षण लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय उत्साहामध्ये युवक या ठिकाणी मनोज दादांना
मित्रांनो जेवढं शक्य आहे तेवढं शेअर करा, कारण एक चित्र जे आहे ना ते अद्भुत आहे. हळूहळू पुण्याच्या दिशेने रवाना होत आहेत. रांजणगाव या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज